चांदूरबाजार तालुक्यात 29 जूनच्या रात्री 8 वाजताच्या सुमारास 2 तास झालेल्या मुसळधार पावसात शिरजगाव कसबा येथे मेघा नदीला मोठा पूर आला. त्यात गावातील अनेक सखल भागात घरे व आठवडी बाजारात परिसरातील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने दुकानदारांची तारांबळ उडाली. मध्य प्रदेश सातपुडा पर्वत भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे सीमेलगत असणाऱ्या शिरजगाव कसबा येथून वाहणाऱ्या मेघा नदीला मोठा पूर आल्याने परिसरातील नाले, नद्या दुथडी भरून वाहत होते. मेघा नदीला लागून असणाऱ्या बांधी नाल्याला सुद्धा परिसरातील मुसळधार पावसामुळे सुद्धा मोठा पूर आल्याने या नाल्याचे पाणी थेट प्रवाह गावातील आठवडी बाजारातील अनेक दुकानांमध्ये शिरले. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. शिरजगाव कसबा मेघा नदी आणि बांधी नाल्याला आलेल्या या अचानक पुरामुळे शिरजगाव कसबा येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. रात्रीच्या वेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने अनेक नागरिकांना आपल्या घरातील सामान सुरक्षित स्थळी हलवण्याचीही संधी मिळाली नाही. कोट्यवधींचे नुकसान. व्यापारी हवालदिल आठवडी बाजार परिसरातील कपडे, किराणा आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानांमध्ये 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. दुकानांमधील अन्नधान्य, महागडे साहित्य आणि फर्निचर पाण्यात भिजल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री अचानक पाणी शिरल्याने दुकानाचे कुलूप उघडून साहित्य बाहेर काढणेही कठीण झाले होते, अशी अपभीती एका स्थानिक व्यापाऱ्याने सांगितली. तातडीने पंचनामे करण्याची मागणी. या अस्मानी संकटामुळे शेतकरी आणि व्यापारी दोन्ही आर्थिक अडचणीत सापडले आहेत. प्रशासनाने तातडीने या भागाची पाहणी करून नुकसानग्रस्त व्यापारी, दुकानदार आणि घरमालकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिरजगाव कसबा येथील ग्रामस्थांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे. खरंच करून दरवर्षी म्हणजे आता कधी समजा लवकरात लवकर समजा नाल्याचं दुसरीकरण एक खोलीकरण झालं नाही तर 8 दिवसातच होणार आहे. असं नाही आज आपण पाणी आलं तर आज तरी कंडिशन आजच व्यवस्था झाडं लागल्या त्याच्यातनं काढून त्या साईडनं वरते लावून तेवढं त्याने संपूर्ण होते पाण्याने 5 होऊन जाते. तिकडच्या पायरीचा विषय नाही. आता रोड बनन तर तिकडचं तिकडे पूलच बनून जाईल. हो ना. एक तर म्हणजे त्यानंतर आपण कधी 5-25 माणसं लावून केलंय दुकान, कधी तयारी केली त्याला उघडायची. अधिक 3 दिवसाला पाणी कधी असं आलं असं 100% आज गावकऱ्यांनी तुमच्या ऑफिसमध्ये येऊन घेराव घेतला होता. हो. कशा संदर्भात घेराव घेतला होता? काल पूर आल्यामुळे दुकानात गावात पाणी शिरल्यामुळे त्यांनी आज आले होते ऑफिसला आपल्या. ते आल्यामुळे कसं आहे, दरवर्षीच निसर्गाचं पाणी येते. आपलं जे बाजार आहे हा पूर्ण माहिती आहे काय, आता संरक्षण भिंत झाल्यामुळे पाणी जे आहे ते जाऊ शकत नाही. जलसंपदाने जे काम केलं त्यावेळेस त्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा आपलं सूचनाचं ऐकलं नाही. तर त्याच्यामुळे ते माहिती आहे पाणी पास होत नाही आहे. आपण त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं का इथं पूल पाहिजे, तर त्यांनी हेच सांगितलं का इंजिनियरची ड्रॉइंग आहे, इंजिनियरने जे आपल्याला दिली आहे ड्रॉइंग त्याच्यानुसार पाणी पास होते. त्याही वर्षी दरवर्षी आताहीपर्यंत माझ्याकडे त्याच्या गोष्टी आहे ग्रामपंचायतच्या का बाबा इथं गावात पाणी शिरल्यामुळे नुकसान होईल, पण त्यांनी काहीच ऐकलं नाही. त्याच्यामुळे आज आपण पाहत आहे की परिस्थिती काय आहे. ग्रामपंचायतच्या हिशोबाने समजा ते पाणी पास करायचं पूर्ण नियोजन काही करणार आहे का? नियोजन करणार आहे ना, आता पत्रव्यवहार करून आपण. ग्रामपंचायत म्हणजे गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की याच्या आधी पूर येत होता, नुकसान होत होतं, पण जे सरकारी लोक आहे किंवा मेन ग्रामपंचायतचे स्टाफ आहे तो स्टाफ आपल्या ग्रामपंचायतच्या इथून तिथे सर्वे करायला जात नाही. सर्वे कसं आहे, आपण मागच्या वेळेला जातो त्याला तिथे आपलं तहसीलचं काम आहे सर्वे करायचं. आपण तर जातोच, आपल्या गावातले पोलीस पाटील तलाठी यांना बोलावून आपण सर्वे करतो. पण जे शासनाकडून अनुदान मिळणार आहे त्यांना ते शासन देऊ शकते ना, ग्रामपंचायत देणार ना. पण ग्रामपंचायतचं काम वरच्या अधिकाऱ्यांना कळवून आहे. हो कळवतो ना, आम्ही नेहमीच कळवतो. पण आता पूर्ण पावसाळा चालू आहे, पावसाळ्याच्या हिशोबाने आता अजून काय तुम्ही त्याच्यावर काय कामाचं नियोजन करणार आहे? आता त्याचा प्रस्ताव पाठवू आपण डिपार्टमेंटला, आणि प्रस्ताव झाल्यानंतर त्याचा हे करू पाठपुरावा, काम करून घेऊ. ते गावात पाणी शिरणार नाही.
याची काळजी घेऊ. तुमचं काय नुकसान झालं या कालच्या रात्रीच्या पावसामुळे? रात्रीच्या एका दामानं आलेल्या पावसामुळे पूर्ण गोडाऊन मध्ये पाणी घुसून गेलं, सगळं मालाचा अफरातफरी होऊन पुष्कळ नुकसान झालं. मग तुम्हाला म्हणजे काही कळवण्यात आलं होतं का प्रशासना किंवा ग्रामपंचायतच्या कडून? नाही, प्रशासन नाही ना ग्रामपंचायत नाही, हे प्रशासनाची हलगर्जीमुळे गावात पाणी घुसून राहिलं. हे बांधकाम करण्याला कुठंही परमिशन देते, त्यामुळे पाणी जायचे रस्ते सगळे बंद झाले, त्यामुळे हे गावात पाणी येऊन राहिलं. म्हणजे तुमचं गोडाऊन कशाचं आहे? हे आमचं हार्डवेअर मधलं आहे, बिल्डिंग मटेरियल. नुकसान किती झालं? आता नुकसान झालं, आता नुकसानाचं काय आहे? नुकसान तर होणंच आहे. प्रशासनाकडून काय अपेक्षा काय आहे तुम्हाला? प्रशासनाकडून एवढीच अपेक्षा आहे की बांधकामाची परमिशन देताना पाणी जायच्या रोडवर न देता दुसऱ्या ठिकाणी द्यावं. याला दोषी कोण आहे? ग्रामपंचायत की जिल्हा लेवलवर किंवा पंचायत समिती लेवलवर? हे सगळे सरकारी अधिकारी जे परमिशन देणार आहे, कोणत्याही असो, ग्रामपंचायत असो किंवा जिल्हा लेवलवर असो किंवा कोणी असो, ते सगळे अधिकारी जे परमिशन देतात तेच दोषी आहे ना. किती वाजता पाऊस येऊन तुमच्या इथं पूर आला होता सायंकाळी? हा जवळपास 8 वाजतापासून तर 11-12 वाजेपर्यंत चालू होतं. असं 8 वाजतापासून पाणी सुरू झालं होतं, तर 12 वाजेपर्यंत चालू होते. काही सामान वगैरे वाहून गेलं काय? नाही, सामान वाहत गेलं नाही, पण सगळं सामानाचं नुकसान झालं. सामान कसं आहे, पूर्ण पॅक आहे ना, जायला रस्ता नाही ना. सकाळी मग सामान तुम्ही काय म्हणजे कसं हे काढलं? म्हणजे आता एक सामान काढणं चालू आहे आराम.